आषाढी वारीनिमित्त पुण्यात दाखल झालेल्या वारकऱ्यांच्या सेवेसाठी मायमेड पॅथ डायग्नोस्टिक सेंटर, संस्कार फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्ट, सूर्यनाथा पॅरामेडिकल अँड नर्सिंग इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने विविध मोफत उपक्रमांचे आयोजन करण्यात आलं. नांदेड जिल्ह्यातील शहापूर येथील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण दत्ता महाराज गीते, सुभाष नगरकर यांच्या दिंडीतील वारकऱ्यांसाठी सकस नाश्ता, महाप्रसाद, आरोग्य तपासणी तसेच मोफत औषध वितरणाची व्यवस्था करण्यात आली. यावेळी संस्कार फाउंडेशन चॅरिटेबल फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आणि सूर्यनाथा पॅरामेडिकल अँड नर्सिंग इन्स्टिट्यूटच्या फाउंडर डायरेक्टर उमा राय रसाळ, व्यवस्थापकीय संचालक हेमेंद्र जोशी, डॉक्टर संतोष कुमारी चौधरी, डॉक्टर दीपाली कांबळे, महेश बजाज, विघ्नहर्ता हॉस्पिटलचे संचालक डॉक्टर प्रमोद दिवेकर, प्रदीप मानकर सर, सौ शीतल मिठे, सूर्यनाथा पॅरामेडिकल अँड नर्सिंग इन्स्टिट्यूटचे सर्व विद्यार्थी, मायमेड पॅथचे कर्मचारी, केतन शिंदे, शंकरराव इंगवले, गंगाधरजी भडावाले, संतोष कदम, पोळेकर सर तसेच अनेक सहकारी आणि स्वयंसेवकांनी सेवाकार्यात सक्रिय सहभाग घेतला. हा संपूर्ण सेवाभावी उपक्रम कैलासवासी माननीय हरिश्चंद्र अण्णा दांगट यांच्या पावन स्मृतीस अभिवादन म्हणून आयोजित करण्यात आला होता. वारकरी सेवा हीच खरी ईश्वर सेवा या भावनेतून आयोजित करण्यात आलेल्या उपक्रमाचं वारकऱ्यांनी तसेच उपस्थित नागरिकांनी विशेष कौतुक केलं. आषाढी वारी निमित्त आमच्याकडे दरवर्षी महालक्ष्मी मंदिरामध्ये वारकरी येत असतात. 3 वर्षापूर्वी या ठिकाणी मी हरिश्चंद्र अण्णा दांगट यांना भेटले होते आणि त्यांच्या सहकार्याने आम्ही हे 3 वर्षापूर्वी सुरुवात केली होती वारीमध्ये सेवा देण्याचं काम. आता अण्णा नाही आहेत, पण त्यांच्या स्मृतीमध्ये ठेवून आम्ही हे सगळे कार्यक्रम परत कंटिन्यू राबवतोय गेल्या 3 वर्षापासून. या कार्यक्रमात जेव्हा मी पहिल्यांदा सहभाग घेतला तेव्हा मला असं वाटलं की काय सेवा करायची, औषधं गोळ्या तर यांना भेटतच असतात आणि आपल्याला त्यांची काय माहिती नसतं बॅकग्राऊंड, काय सेवा करायची. पण जेव्हा मी पहिल्या वर्षी सुरुवात केली तेव्हा मला इतकं आश्चर्यचकित दिसलं गोष्टी की वारीमध्ये 250 ते 300 लोक दरवर्षी असतात या दिंडीमध्ये. त्याच्यामध्ये जवळजवळ 100 लोकांची BP 150-200 पर्यंत होतं. तरी सुद्धा ते वारीमध्ये चालत होते, त्यांना कसलाही त्रास नाही, काय नाही. म्हणजे हे खरोखर पांडुरंगाचीच कृपा आहे, माऊलीची कृपामुळेच हे सगळे साध्य आहे. आणि त्यावेळेस मी जेव्हा बघितलं, नॉर्मली आम्ही पेन किलर्स, मल्टीविटामिन आणि इलेक्ट्रॉल्स वगैरे असे सगळे औषध वाटप करतो. पण त्यावर्षी पहिल्यांदा आम्हाला लक्षात आलं की आपल्याला काही सिम्पटमॅटिक रिलेटेड गोळ्या, जसं BP आहे त्याच्यासाठी पण गोळ्या आपल्याला वाटल्या पाहिजे शिबिरामध्ये. सो आता गेल्या मागच्या वर्षापासून आम्ही तज्ज्ञ डॉक्टर पण बोलवतोय. त्याच्या मार्फत त्यांना जे त्रास आहे त्या गोळ्या तर देतो. त्याच्याच सोबत BP, शुगर जर वाढलेली दिसली तर त्याच्याही गोळ्या आम्ही प्रिस्क्राईब करतो आणि त्यांना त्यांचं आरोग्य नीट राहावा याच्यासाठी आम्ही जितकं आम्हाला शक्य असेल तितकं आम्ही नक्की प्रयत्न करतो. रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या पूर्वी शेकडो वर्षापासून जे वारकरी परंपरेनुसार, भारतीय परंपरेनुसार, आणि हे महाराष्ट्राची धरोहर आहे, या धरोहराला बिलकुल साजेश असं पांडुरंगाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी वारी करण्यासाठी निघतात आणि त्यांच्या सेवेसाठी प्रत्येक ठिकाणी ज्यांना वारी शक्य नाही आहे त्यांचे पायाचे दर्शन करण्यासाठी सुद्धा, त्यांची सेवा करण्यासाठी सुद्धा शेकडो डॉक्टर्स, सेवेधारी जागोजागी आपले पेंडॉल लावून हे सगळं करतात. आम्हालाही याचा लाभ मिळाला. आमच्या उमा मॅडम आहेत, ते मायमेड पॅथच्या संचालिका आहेत आणि त्यांनी आता सूर्यनाथा पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट सुद्धा त्यांनी सुरू केलेलं आहे, ज्याच्यात नर्सिंगमध्ये त्यांनी सेवा करण्यासाठी, हॉस्पिटलमध्ये सेवा करण्यासाठी नर्सेस उपलब्ध करून देतात आहे. त्यांच्या या सेवेसाठी त्यांनी आपल्या पूर्ण स्टुडंट्सला सुद्धा या सेवेमध्ये सहभागी केलेलं आहे आणि त्यांच्यामध्ये आत्तापासूनच म्हणजे शिकताना सुद्धा त्यांच्या मनामध्ये ही सेवा करायची, ही त्यांनी जी शिकवण टाकलेली आहे, याच्यासाठी सुद्धा खरंच मी पांडुरंगांचे खूप आभार व्यक्त करतो. आणि ज्ञानेश्वर माऊलींनी ही जी परंपरा लावलेली आहे, आज या शिबिरामध्ये डॉक्टर संतोष चौधरी मॅडम, दीपाली मॅडम आणि बरेचसे असे बिलकुल जे आम्हाला फोन करून आम्ही विचारतो त्यांना
की डॉक्टर आता या एक माऊलींना आहे, त्यांच्या पायावर परात पडली होती, तर ती परातीचं जे जखम झालेलं आहे त्याला आपण काय करायचं, तर ते आपल्या OPD सोडून सुद्धा ते आम्हाला या गोष्टीसाठी सांगतात की सर तुम्ही आता ही पटकन औषध आणा किंवा असं करा. म्हणजे या पद्धतीनं लोक आपले काम वगैरे सगळं बाजूला सोडून वारकऱ्यांची सेवा करायला किती तत्पर असतात, हा अनुभव आम्हाला आलेला आहे. माय नेम इज डॉक्टर दीपाली अमित कांबळे. मी इथे संस्कार चॅरिटेबल ट्रस्टमध्ये आलेले आहे. इथे 200 तरी नंबर ऑफ वारकरी आलेले आहेत. तर त्यांच्यासाठी आम्ही मेडिसिन्स देत आहोत. त्यांचं BP चेक करणे, त्यांना औषधं देणे. तर जनसेवा हीच ईश्वर सेवा असते. या माध्यमातून आम्ही वारकऱ्यांची मदत करत आहोत. मी डॉक्टर संतोष कुमारी. आज संस्कार चॅरिटेबल ट्रस्ट निमित्त इथे वारकऱ्यांची सेवा करण्याची मला संधी मिळालेली आहे. त्याच्याबद्दल मी हेमेंद्र जोशी आणि उमाराय मॅडम यांचे खूप आभारी आहे. आणि ही सेवा पहिल्यांदाच आम्हाला मिळाली आहे इथे करण्याचं, मी त्याच्यासाठी खूप थँकफुल आहे. आज आम्ही या पुण्यनगरीमध्ये आमचं ज्यावेळेस आगमन झालं आणि या पुण्यनगरीमध्ये लोकांची जी वृत्ती आहे, खरंच या नगरीतील पुण्यनगरीचे पुण्यवान लोक, काय वारकऱ्याविषयी त्यांचा आदर आहे, काय वारकऱ्यांचा ते सत्कार करतात. अहो एका मुखाने नाही, अनेक मुख लावून जरी वर्णन केलं तरी या लोकांचं वर्णन होणार नाही. अहो घरी व्यवस्था होणार नाही, घरी काही भेटणार नाही खायला प्यायला, ते स्वतः पायी चालत या ठिकाणी आणून वारकऱ्याचा आदर करतात. वारकऱ्यांना काय कमी आहे कुठं बघतात. म्हणून मला या लोकांची तुलना जर करायला गेलं तर स्वर्गाचं जे काही सुख म्हणतात तेच सुख यांनी या ठिकाणी वारकऱ्यासाठी उपलब्ध करून दिलं. अहो काय सांगायचं तुम्हाला, काय सांगू, किती सांगावं, कसं सांगावं. हे आरोग्य सेवा, मोफत तपासणी, धन्यवाद तुम्हाला. आणि अशीच तुमच्याकडून वारकऱ्यांची सेवा घडावी आणि आम्हालाही या पुण्यनगरीमध्ये येऊन या ठिकाणी आम्हाला 1-2 दिवसाचा मुक्काम करावा अशी इच्छा वाटावी. हीच एक अशीच तुमची सद्बुद्धी तुम्हाला सुटावी आणि अशीच तुमच्याकडून वारकऱ्यांची सेवा घडावी, तुम्हाला दीर्घ आयुष्य प्राप्त व्हावं हीच ईश्वर चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मग इन्स्टिट्यूट यांचं सलग 3रं वर्ष आहे. मागचे 3 वर्ष किंवा हे चालू वर्ष याच्यामध्ये हे वारकऱ्यांची खूप मनापासून सेवा करतात. इन्स्टिट्यूटच्या बाजूनी वारकऱ्यांचे ब्लड टेस्ट असतील, त्यांची BP असतील किंवा छोटे मोठे जे चालल्यानंतर किंवा जाताना सुद्धा येणारे प्रॉब्लेम्स असतील, त्या प्रॉब्लेमला कसं टॅकल करावं याची सुंदर माहिती इन्स्टिट्यूटकडून दिली जाते. सर्व स्टुडंट त्यांच्या मदतीसाठी इथं आहेत आणि या इन्स्टिट्यूटकडून ही वारी कायम आयुष्यभर वर्षानुवर्ष चालू राहावी अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. आपला परिचय